चला गोलंदाजी मारवर विचार केला तर आणि सुंदर गोलंदाजी, पंच वाईटचा इशारा करताना. चला गोलंदाजी मारवर विचार केला तर NCCB चा एक मोठा गोलंदाज निहाल आपल्याला गोलंदाजी मारवरती दिसतोय. त्याने गाव कापला गाव, त्याचं स्वतःचं नाव रोशन केलेला असा निहाल गोलंदाजी मारवरती सज्ज आहे. छावा या नावाने नावाजलेला गोलंदाज निहाल. जेव्हा विरार ग्रामीण प्रीमियर लीग झाली ना तेव्हा या खेळाडूच्या नावाचा बोलबाला तिकडे उल्लेख केलेला. तेव्हा पण हा खेळाडू ऑक्शनला एक सर्वात महाग खेळाडू म्हणून विकताना दिसला. नंतर चिठ्ठीत त्याला घेण्यात आलं कोणत्या तरी संघात. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. बघा घाई करतो, नेहमी घाई करतो. VGPL ची स्पर्धा असो, गाव कप असो, NCC, तेव्हा एक उत्साही खेळ त्याच्याकडून नेहमी दिसले जाते. असा निहाल गोलंदाजी मारवरती आहे. धावसंख्या 1 धावेने श्रीगणेश होताना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून पोहोचते. धावचीची संधी, पंच आमच्याकडे इशारा करताना आणि रिव्ह सॉफ्ट सिग्नल सांगायचंय पंच. अच्छा सॉफ्ट सिग्नल नो डाऊट आहे. चला मॅन ऑफ द मॅच असेल BV एकलव्य आणि नो डाऊट. चला BV एकलव्य आणि काका 11 ह्या सामन्यात जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, ज्यांनी त्याच्या बॅटिंगचा दर्जा VPL मध्ये होता तोच फॉर्म घेऊन BV एकलव्यच्या ग्राउंडवर जरी सुद्धा पहिल्या मॅच मध्ये स्वतःचं नाव रोशन केलं असा हसत पण नाही विक्की. चला विक्कीला विनंती करेल मंचावर येऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो मी राजेश उद्धवकरजी यांना विनंती करेल त्यांनी विक्कीला मॅन ऑफ द मॅचचा टी-शर्ट देऊन सन्मानित करायचंय. चला विक्की पहिल्या ओव्हरची समाप्ती, धावसंख्या 6 आणि पंच आपल्याला पॉवर प्लेचा इशारा करताना. चला युट्यूबच्या माध्यमातून ऋषिकेश पाटील जोडले यांची कमेंट आली, यांचा मनापासून आभार. चला वेळेचं बंधन असेल, 15 मिनिटाचा अवधी असेल, ऑलरेडी थोडस लेट झालंय. 15 मिनिटात 4 षटक हाताळून झालं पाहिजे, अन्यथा पेनल्टीचं सांभाळलं जावं लागणार आहे. चला प्रेक्षक वर्गाचा विचार केल्यानंतर आपल्याला एक VVCCचा एक अष्टपैलू खेळाडू स्टेटच्या दिशेने प्रेक्षक वर्ग म्हणून उद्या त्यांची मॅच आहे. मला तरी आज वाटते पूर्ण ग्राउंडचा लेखाजोखा घरी घेऊन जाणार आहे, म्हणजे उद्या सुजिता ओपनिंगला पाठवेल. मिळेल नक्की ओपनिंग मिळणार. VVCचा अष्टपैलू खेळाडू पहिल्या मॅच पासून इकडे उन्हात बसताना आता उभं राहते, म्हणजे सामना रंगेल. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली ती 6. जे लाईटचे पोल असतील, बॅनरचे बांबू, त्याच्यापासून सर्वांनी थोडं थोडं लांब उभं राहायचंय. गोलंदाजी मार विचार केला तर आमचा वर्ग मित्र मोठा वर्ग मारण्याचा प्रयत्न, इंटू द ग्रॅब, वरच्या हँड वरती थ्रो जायचं होतं, नाला सोपाराला, थ्रो आला विरारला. असं नाही चालत क्रिकेटच्या सामन्यात आणि एकेरी धाव्यांनी संतुष्ट. चला आपण बघू शकतो की वरती ड्रोन दिसून येतोय. सोहम गावडे आज 4थ्या दिवशी सुद्धा ड्रोन उडवताना आपल्याला दिसतोय. SPI ची स्पर्धा ड्रोन शूट होताना. चला जो आजच्या दिवसातील पहिला सामना झाला खुश 11 आणि ओम साईराम
111 या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. असा त्यांनी जांगोली एक सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बंटी. चला पंचांनी स्टेपचा इशारा केलाय. हा स्टेप आहे. लेगी पंच सुनील दास यांनी हे ग्राउंड वरती त्याची एक छाप सोडलेली आहे. बॅटिंग असो बॉलिंग असो क्षेत्ररक्षण असो साईराज संघाकडून खेळ झाला. स्वतःचं नाव या ग्राउंड वर गमावलं होतं असा लेगी पंच सुनील स्टेपचा इशारा करताना. चला बंटी ओम साईराम 111 या संघाचा बंटीला विनंती करेल मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घ्यायचं. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि धावचीची संधी पंचांकडे दाद मागितली. पंचांनी दाद फेटाळली. विचार केला तर तेजस जगताप साहेब मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतात. स्वामी समर्थ 11 या संघाचा बीव्ही एकलव्य आणि स्वामी समर्थ 11 पुरस्कृत स्वराज्य प्रीमियर लीग वर्ष 3 क्रिकेटचा महासंग्राम 5 दिवस 5 मधले 3 यशस्वीरित्या पार झाले. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये चेंडू ओढलाय. धावची चंडी पण चेंडू काही हातात कलेक्ट नाही होत. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू आणि 9 धावा. आणि चेंडू गेलाय सीमा रेषा. निहाल निसर्ग डाय मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांची नारंगीच्या संघाकडून पारितोषिक लागलं असतं. युट्यूबला निहाल साठी फॅन फॉलोइंग वाढले युट्यूबच्या माध्यमातून. चला कमांड डीजे एक चौकार आलाय. धावसंख्येचा विचार पॉवर प्लेच्या शेवटच्या षटक मार्ग धावसंख्या झाले 13. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू काही कळक नाही झाला आणि घाई होते. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 14 मिनिटं झाले ते 8. येणार 7 मिनिटात 2 षटक हाताळून झाले पाहिजे. चला थँक्यू डीजे. चला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओम साईराम 111 या संघाच्या बंटीला मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घ्यायचे. बंटी ओम साईराम 111 चा बंटी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. निर्धाव चेंडूची सांगता यष्टी रक्षकाची कुठेतरी साथ नाही मिळाली. 22 ना ओके. चला 111 चा बंटी नाही आहे. त्यानंतर एक प्रतिनिधी आहे तो टी शर्ट घेईल. राजदा एक त्यांचा प्रतिनिधी आहे. बंटी जरा उपस्थित नाहीये त्याला मी विनंती करेल टी शर्ट घ्यायचंय. शशांक गोरी साहेब यांना विनंती करेल मॅन ऑफ द मॅच टी शर्ट द्यायचंय. आणि चेंडू जाऊ जाऊ टकाटक षटकार. चला पहिला हादरा. चला प्रेक्षक वर्ग चला 4 चेंडू 17 धावा. जे जे प्रेक्षक वर्ग पिवळ्या वर्गापासून जरा लांब करायचंय. लाईटचे पोल असतील बॅनरचे बांबू त्याच्यापासून सर्वांनी थोडं लांब उभं राहायचंय. पिवळ्या पडदा सोडून थोडस उभं राहायचंय. शेवटचा चेंडू मार्ग असतात. धावसंख्या झाली ती 18. आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू वाढला. धावचीची संधी पण एवढा जवळ सुद्धा नेम नाही लागला. लहानपणी थोडेसा गोटी हा खेळ कमी खेळले असतील. आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. चला कम ऑन डीजे.
चला आयोजन कमिटी थोडं पाण्याची सोय करायची आहे समालोचन कक्षामध्ये. चला तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले 19 धावा. तळेगाव या संघाचा विचार केला तर अभिषेक आणि अंकितची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू स्टेटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. भावीनगर जितेश परब साहेब चेंडू उरेताना एक सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि टाळ्यांचा गडगडा सुद्धा बघू शकता या क्षेत्ररक्षणासाठी. धावसंख्या धावून बसलेली 1 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने स्वतःच्या बॉलमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्वतःला झोकून दिले. बघा काय डाय दिसले फिटनेस मैदानाच्या आतमध्ये जितेश परब साहेब यांच्याकडून दिसताना. स्टेटच्या दिशेने चेंडू लांब होता पण एक सुंदर डाय युट्यूब डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले सुद्धा बघू शकता. आणि निहालने एक सुंदर डायचा प्रयत्न होता पण त्या डायला जास्तच महत्व नाही. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. कम ऑन डीजे. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 3 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू वाढलाय पण एका जागी स्टॉप पण होता झाला. एकेरी धावेने धावसंख्येत बरं धावसंख्या जाऊन पोचले 26. चेंडू गेलाय इंटू द ग्रैब. न तेरा न मेरा न सीधा चौके के बाहर. कमान डीजे. डीजे 5 चेंडू आणि 30 धावा. तुळेगाव संघ. चला पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या 31-32 रनचं आव्हान असणार आहे. आपण डीवीएन लाईव्हच्या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा एक सुंदर क्लिअरिटी बघू शकता आणि फ्रंट कॅमेरामॅन आपल्याला टेप बघू शकता. प्रीत पाटीलजी फ्रंट कॅमेरामॅन म्हणून बसलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये आज पहिला दिवस असेल. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कालपासून विचार केला तर प्रीत पाटीलजी यांनी एक स्पर्धा नारंगीच्या विभागातून एक दुबईला जाऊन शूट केलेली आहे. हे प्रेक्षक वर्गाला माहिती नसेल त्यांचा सुद्धा उल्लेख केला झाला पाहिजे. एक मोठे कॅमेरामॅन आहेत फ्रंटच्या दिशेने बघू शकता प्रीत पाटीलजी. त्यांनी एक स्पर्धा दुबईला जाऊन शूट केली होती. त्यांच्या सुद्धा स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये पर्व 3-4 दिवस हार्दिक स्वागत. त्यांची स्माईल स्वतःची स्माईल आहे पण ती कसं आता जो युट्यूबचा कॅमेरामॅन असतो ना तो कधी स्वतः फ्रेम मध्ये येऊ नाही शकत पण त्यांचे कष्ट खूप असतात. कष्टाला महत्व आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे लवकर. तुळीगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. स्वामी समर्थ संघ 2 सलामीचे फलंदाज पायदाचे. चला बीव्ही एकलव्य आणि खुश 11च्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार. यानंतर जी होणारी पहिली मॅच बीव्ही एकलव्य. दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच बीव्ही एकलव्य आणि खुश 11. टॉसका बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे.
चला एक मोठा खेळाडू स्ट्राईक एंड वरती विचार केला तर NCCB कडून खेळताना NCCA मधून सुद्धा खेळतो. त्याची भूमिका नारंगीच्या ग्राउंड मध्ये खूप महत्वाची आहे. निहाल आणि संकेतची जोडी पहिल्या चेंडूवरती आक्रमक खेळ आणि चुकी चुकी चांगलं एक बॅकअप दिसलं तुळीसगाव या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. एकाने चुकी केली दुसऱ्याने त्या चुकी सुधारली आणि एक चेंडू आणि एक धाव श्री गणेश झाला. स्वामी समर्थ या संघाचा एकेरी धावेने. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडू डीजे कडे ट्रॅव्हल होताना सुंदर सुंदर घाई चला चला निहालला 2 धावा पाहिजे होत्या. 2 चेंडू आणि 2 धाव. निहाल आणि संकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. हलक्या हाताने खेळला फटका. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. 3 चेंडू आणि 3 धाव. चला 3 चेंडू 3 धाव. मोठा फटका करण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. 4 चेंडू 4 धाव. हलक्या हाताने खेळून काढला फटका एकेरी धावेने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू आणि 5 धावा. आणि काय घडतंय एक लेझी केली. चला 5 चेंडू 5. मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि एकेरी धावेने संतुष्ट. 6 पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या झाली ती 6 धावा. चला BV एकलव्य कर्णधार कुश 11 कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. चला BV एकलव्य कर्णधार कुश 11 कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना द्वितीय पुकार टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. चला वसई तालुक्यातील एक नावाजलेले पंच गंभीर पाटीलजी यांच्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून कमेंट येताना चला धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7. कुश 11 कर्णधार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने पण सुंदर क्षेत्ररक्षण तुळीसगाव या संघाच्या क्षेत्ररक्षकाचा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बसते 1-1. BV एकलव्य कर्णधार विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. काय क्षेत्ररक्षण त्याला धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू आणि 10 धावा. बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. आक्रमक खेळ थोडा खेळावी लागेल स्वामी समर्थ या संघाला. अन्यथा तुळीसगाव हा संघ विजयी पद घेऊन पहिल्या सामन्यात घरी जाईल. आणि धावसंख्येचा विचार केला तर अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना 11 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल करताना दिसतोय इनटू द गॅप. सीमा रेषा पार. कमांड डीजे.
धावसंख्या जाऊन पोचते ती 15. दुसऱ्या षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली ती 16 आणि येणारं षटक असेल ते पॉवर प्लेचं. त्या षटकात पॉवरफुल बॅटिंग दिसेल का? तुळंजगाव संघ 4 षटकासाठी फक्त 15 मिनिटं असतात, याचे सुद्धा भान असू द्या, अन्यथा पेनल्टी लागते. चला थोडी घाई करायची आहे, 15 मिनिटाचा अवधी असतो फक्त. जर 15 मिनिटात 4 षटक झाले नाही तर पेनल्टी लागते 2 रनची. आणि मोठा फटका, चेंडू ट्रॅव्हल करतो इन टू द गॅप. कम ऑन डीजे. आवर मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या पुण्याला आता मानलं. आवर मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या चला 12-12चं इक्वेशन, सॉरी 11-12. पहिल्या चेंडूवर चौकार आला. पॉवर प्लेचा षटक, या पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक, या पॉवर प्ले षटक पहिल्या चेंडूवरती एक पॉवरफुल फटका दिसला आणि 9+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बोलते 22 रन ऑन बोर्ड. आणि आता समीकरण होतं पहिला ते चेंज झालं 11-10चं समीकरण. चला कोणताही खेळाडूने जर का लगातार 3 चौकार मारले तर आदित्य राऊत साहेब यांच्याकडून 1000 रुपये लागलेले आहेत. कोण खेळाडू ठरेल आजच्या दिवसभरात 1000 रुपयाचा मानकरी? धावसंख्येचा विचार केला तर 10-9चं इक्वेशन, धावसंख्या जाऊन बदले 23 रन ऑन बोर्ड. मोठा फटका गेल्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाते ती 24 आणि 9-8ची मॅच. स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडताना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचते ती 4 चेंडू 25 धावा. 8-7ची मॅच. कोणाला मिळते या सामन्यामधून 7? बॅटची एज आणि चेंडू जाऊन सरळ आदळतो झाडाला, आणि झाडाला जाऊन जर का चेंडू आदळला तर गडी असतो सरळ बाद. कमांड डीजे. चला डायरेक्ट जर का झाडाला लागला तर आउट असतो, आणि जर का मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडून जर का झाडाला लागला. धावसंख्या 25. 7-7ची मॅच आहे. कोणाला मिळणार ही 7? निहाल स्वामी समर्थ या संघाला का तुळंजगाव या संघाला? जर का टप्पा चेंडू झाडाला लावून आदळला तर फक्त डिक्लेअर. मग भले तो पिवळा पडद्याच्या बाहेर सीमारेषा पार गेला टप्पा तर तो डिक्लेअरच असणार आहे. तेजस जगतापजी डीजे कडे मारण्याचा प्रयत्न. धावसंख्येचा विचार केला तर आता शेवटचं षटक असणार आहे 6 चेंडूचं 6, आणि मिनिटं बाकी असतील ती फक्त आणि फक्त 4 मिनिटं बाकी असतील. तुळंजगाव संघ याचं सुद्धा भान असू द्या. चला तो ही घाई करायची आहे. पंच जरा टीम मिटिंग कमी करायला सांगायची आहे. जर का 15 मिनिटं कंप्लीट झाली तर पेनल्टी लागू शकते 2 रनची, आणि जर का नंतरला तुम्ही आर्ग्युमेंट केली त्या आर्ग्युमेंट मध्ये सुद्धा टाइम वेस्ट केलं तर अजून 1 रनची पेनल्टी ऍड होते. चला 6-6ची मॅच आहे.
सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू गोलंदाजी मारवरती विचार केला जातं. सागर पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये खेळताना 5-5 ची मॅच आहे. पाच चेंडू आणि 5 धावा. समालोचन कक्षाच्या वर्तन मारण्याचा प्रयत्न. एक सुंदर शॉट निहाल याच्या बॅटमधून कड मारायचा आहे निहाल. 4 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका यष्टीरक्षक चेंडूवर जाते आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करताना आणि 3 ची मॅच आहे. मॅच ही नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत गेली तर या सामन्यात नक्कीच काहीतरी घडणार आहे आणि प्रेक्षकांचा रोमांच वाढणार आहे. 3-3 ची ही मॅच. स्टेटच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असेल. तेजस जगताप आणि निहालची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल? पहिल्या राऊंडची 3री मॅच 2-2 इक्वेशन. चला 2-2 ची मॅच. काय करायची? तुळींजगाव संघ ऑलरेडी मिनिटांचा विचार केला तर 1 मिनिट श्रेष्ठ असेल. 15 मिनिटाचा अवधी असतो फक्त. सुंदर सुंदर हलक्या हाताने जाग्यात चला शेवटचे 40 सेकंद असतील. थोडी घाई करायची आहे. 39 सॉरी 36 सुरू झालं आणि काय घडलंय? नावचीची संधी जर का डायरेक्ट हिट असता तर कुठेतरी तुळींजगाव संघाने कमबॅक केला असता आणि मैदानाच्या आतमध्ये धग 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 करता करता स्वामी समर्थ संघ विजयपद घेऊन जातोय. आणि एक रोमहर्षक नक्की सर्व प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजवता वाजवता हसतात सुद्धा. घेऊया एक ब्रेक. ऐक एक संगीत.